उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 168 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई, पुणे इथून देशातील विविध प्रमुख शहरांकडे या गाड्या धावणार आहेत। CSMT ते चेन्नई, हैदराबाद तसंच लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस, संत्रागच्ची आणि बंगळूर या महत्त्वाच्या मार्गांवर साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। याशिवाय पुणे ते गाझीपूर शहर आणि सतरागंची दरम्यानही विशेष गाड्यांची सोय करण्यात आली। लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस मार्गावरील गाड्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याची शक्यता आहे। 7 मे ते 15 जुलै या कालावधीत द्विसाप्ताहिक गाड्या धावणार आहेत। तसंच 6 मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून आणि 12 जूनला बनारसहून शिक्षक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे। मुंबई, हैदराबाद आणि मुंबई, चेन्नई या मार्गांवर एप्रिल ते जुलै या कालावधीत साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। तसंच बंगळुरू आणि संत्रागच्ची या लांब पल्ल्यांच्या मार्गावरही अतिरिक्त फेऱ्या ठेवण्यात आल्यात। बहुतांश गाड्यांमध्ये वातानुकूलित तसंच सामान्य श्रेणीतील डबे उपलब्ध असणार आहेत। दरम्यान काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत। लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा ही गाडी आता संत्रागच्ची पर्यंतच धावणार आहे। या विशेष गाड्यांसाठी आरक्षण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे। काही गाड्यांचं बुकिंग सुरू झालंय आणि उर्वरित गाड्यांसाठी 15 एप्रिल पासून आरक्षण उपलब्ध होणार आहे। प्रवाशांनी IRCTC संकेतस्थळ आणि रेल्वन ॲपद्वारे तिकीट बुकिंग आणि वेळापत्रकाची माहिती घ्यावी असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय।